मराठ्यांच्या विरोधात जाणं भुजबळांना महागात पडणार। 2004 पासून सत्ता भोगणाऱ्या भुजबळांचा येवल्यातून करेक्ट कार्यक्रम होणार का? भुजबळांना घरी बसवण्याचा इशारा जरांगे खरा ठरवणार का? येवल्यातील मराठा बांधवांचा कुणाला पाठिंबा? आरक्षण मात्र काही झालं तरी आम्ही मिळवणार आहेत। कोणी कितीही विरोध करू द्या आणि कोणी कितीही टोळी तयार करून द्या, टोळे मुकादम घरी बसविल्याशिवाय आपण आता शांत बसणार नाही। बस येऊन जाऊन येवल्यात कसा निवडून येतो तो बघतो, येवल्यात कसा निवडून येतो तो बघतो। काय बघतो तो? ते मुकादम मथर झाले तरी वळवळ करते, त्याला ह्या वया सुद्धा कळना आपण काय करावं काय नाही। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद पेटलाय। भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास उघडपणे विरोध केलाय। त्यामुळे जरांगे पाटील यांनी प्रत्येक सभेतून छगन भुजबळ यांच्या विरोधात आग ओकण्यास सुरुवात केली आहे। जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केल्यानं भुजबळ हे मराठा आरक्षणाचे विरोधक असल्याचं चित्र निर्माण झालंय। तसंच भुजबळांना येवल्यात धडा शिकवण्याची भाषाही होतीये। पण मराठा समाजाच्या नाराजीमुळे खरोखरच येवला विधानसभा मतदारसंघ भुजबळांना जड जाणार आहे का, असा सवाल निर्माण झालाय। यामुळे येवल्याचं सामाजिक आणि राजकीय गणित काय आहे तेच आपण बघणार आहोत। छगन भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 1,28,000 मराठा समाज आहे, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या मते येवल्यात मराठा समाजाची लोकसंख्या 1,25,000 इतकी आहे। मराठा आरक्षण समर्थकांनी दिलेल्या आकडेवारीपेक्षा भुजबळ यांच्या समर्थकांची मराठा समाजाची आकडेवारी अधिक आहे। भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यामध्ये 1,02,000 ओबीसी, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार ओबीसींची संख्या 80,000 इतकी आहे। छगन भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यामध्ये 1,80,000 मुस्लिम आहेत, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यातील मुस्लिमांची संख्या ही 25,000 इतकी आहे। भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 43,000 एससी आणि एसटी आहेत, तर आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार 50,000 एससी आणि एसटी आहेत। भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात इतर वर्गातील 11,000 लोक असून मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात 22,000 मतदार आहेत। एकंदरीत भुजबळ हे अत्यंत प्रबळ उमेदवार आहेत। त्यांची मतदारसंघात कामं आहेत, मतदारांवर त्यांचा होल्ड आहे। त्यामुळे येवल्यातील जातीय समीकरणही भुजबळ यांच्या पाठीशीच असल्याचं दिसतंय। 1995 आणि 99 मध्ये शिवसेनेचे कल्याणराव पाटील सलग 2 टर्म इथले आमदार होते। मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबळांचा पराभव झाला। शिवसेनेचे त्यावेळचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी त्यांना पराभूत केलं। त्यानंतर भुजबळांनी येवला गाठलं। भुजबळ नुसते येवल्यात आले नाही, तर 4 टर्म ते येवल्यातून निवडून गेलेत। सगळ्यात आधी 2004 मध्ये त्यांनी येवला जिंकलं, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। 2009, 2014 आणि 2019 मध्ये सुद्धा भुजबळ निवडून आले। मधल्या काळात भुजबळ तुरुंगात होते, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते। त्यामुळे भुजबळ यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आलं असं चित्र होतं। पण येवलेकरांनी भुजबळांना 2019 मध्ये पुन्हा साथ दिली आणि भुजबळ निवडून आले। त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात थेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती। भुजबळ यांनी येवल्यातून 2004 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली। यावेळी त्यांच्या विरोधात होते शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार कल्याणराव पाटील। या निवडणुकीत भुजबळांना 79,306 मतं पडली, तर कल्याणराव पाटील यांना 43,657 मतं पडली। भुजबळ 35,649 मतांचं मताधिक्य घेऊन विजयी झाले। 2009 मध्ये भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचे माणिकराव शिंदे यांनी निवडणूक लढवली। या निवडणुकीत भुजबळ यांना 1,06,416 मतं मिळाली, तर माणिकराव शिंदे यांना 56,236 मतं मिळाली। भुजबळ 50,180 मतांनी विजयी झाले। 2014च्या निवडणुकीत भुजबळांच्या मतांचा टक्का वाढला। यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संभाजी पवार रिंगणात होते। या निवडणुकीत भुजबळांनी 1,12,787 मतं मिळवली, तर संभाजी पवार यांना 66,645 मतं मिळाली। या निवडणुकीमध्ये 46,442 मताधिक्य घेऊन भुजबळ विजयी झाले। 2014 नंतर भुजबळ एका मोठ्या संकटात सापडले। त्यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी वळली, त्यामुळे भुजबळांना तुरुंगात जावं लागलं।
त्यामुळे आता भुजबळ यांचं राजकीय अस्तित्व संपलं अशी चर्चा सुरू होती, पण भुजबळ त्यातूनही तरले. 2019च्या निवडणुकीत येवलेकरांनी भुजबळांना फक्त मतदान केलं नाही तर भरभरून मतदान केलं. 2019च्या निवडणुकीत भुजबळ यांना 1,26,237 मतं पडली, तर संभाजी पवार यांना 56,525 मतं पडली. या निवडणुकीत भुजबळ 69,712 मतांनी विजयी झाले. या चारही निवडणुकीतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते. 2004 मध्ये कल्याणराव पाटील भुजबळांविरोधात उभे होते. पाटील हे मराठा होते. 2009 मध्ये माणिकराव शिंदे विरोधात लढले, तेही मराठा होते. तर 2014 आणि 19 मध्ये संभाजी पवार भुजबळांविरोधात लढले. पवार हे सुद्धा मराठा होते. त्यामुळे येवल्यात मराठा फॅक्टर चालत नसल्याचं दिसून येत आहे. मात्र आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये येवल्यातील चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकतं. छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तेथील मराठा बांधव हे छगन भुजबळांच्या विरोधात गेलेले असून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र 2004 पासून त्या ठिकाणी छगन भुजबळांची येवल्यामध्ये सत्ता आहे. 2004 पासून त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते हे भुजबळांच्या विरोधात गेलेले असून 2024 मध्ये आम्हाला मराठा समाजाचाच उमेदवार हवाय अशी भूमिका आता त्यांची बनत चालली आहे. त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी आता त्यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळतात. मात्र आगामी निवडणुकीमध्ये छगन भुजबळांच्या बॅनरखाली आम्ही निवडणूक लढू शकत नाहीत अशी देखील अनेकांची भूमिका बनलेली आहे. कॅमेरामन विश्वजित कराडे सोबत मी निर्घोष त्रिभुवन, येवला, नाशिक.